महापालिकेवरती कोण ताबा मिळवणार हा जरी एक प्रश्न असला तरी सध्या मात्र मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूममध्ये निवडणूक प्रक्रियेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ताबा घेतलेला आहे। मुंबईमध्ये 227 जागांसाठी निवडणुका पार पडत आहेत। यासाठीची मतदान प्रक्रिया आज पार पडतीये आणि सुमारे 92 लाख मुंबईकर आज मतदान करणार आहेत। एकूणच जर बघितलं तर 2275 उमेदवारांचं भवितव्य मतपेट्यांमध्ये कैद होतं आहे। यासाठी निवडणूक आयोगानं जय्यत तयारी केलेली आहे। तर आपण बघू शकतो की इथूनच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे ही मुंबई महापालिकेच्या या मुख्य सभागृहातून पार पडतीये। जवळजवळ 45,000 कर्मचारी या संपूर्ण प्रक्रियेसाठी शहरामध्ये नेमण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर जवळजवळ 7,000हून अधिक पोलिंग बूथ्स जे आहेत ते आहेत आणि याचा कंट्रोल जे आहे हे मुंबई महापालिकेच्या या मुख्य इमारतीतून चालतोय। इथे जवळजवळ 23 आरओ, त्याचप्रमाणे 23 फोन कोऑर्डिनेटर्स आणि 6 असे शिफ्टप्रमाणे जे आहेत पीसी ऑपरेटर्स नेमलेले आहेत। निवडणूक प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या कुठल्याही अडचणी असोत, समस्या असोत किंवा संपूर्ण मतदान प्रक्रिया जी आहे ही सुरळीत पार पडण्यासाठी दिवस रात्र जी आहे ही कंट्रोल रूम मेहनत घेते। आज सकाळी पहाटेपासूनच या कामकाजाला सुरुवात झालेली आहे आणि एकूणच जर बघितलं तर प्रत्येक पोलिंग स्टेशनवरच्या हालचाली ज्या आहेत त्याच्यावरती याच कक्षातून नजर ठेवल्या जाते।